हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हेमलता वगैरे ब्लॉगमध्ये. आता आम्ही नित्याला 1.5 वर्षाचा डोस घ्यायला चाललो आहे, लसीकरण करायला. आता माझी मम्मी लसी घेतली आणि त्याच्यानंतर आता जातो आहे. माझी मम्मी आणि जे पण पुरं पूर्ण सिटीमध्ये राहत असतात चल खाली. तर माझ्या नित्याचं पण आता 1.5 वर्षाचं लसीकरण आहे, ते आम्ही आता द्यायला जाणार आहे. आणि माझ्या मम्मीकडे जाते, माझी मम्मीचा पण स्कूटर येते माझ्यासोबत. आता बघा माझी नित्या पण मस्त चालते, बघू शकता तुम्ही. आता बघा इथं बोर्ड लावलेलं आहे, हेल्थ सेंटर विजयनगर. सुरत महानगरपालिकेचं आहे. इथे मोठ्या सिव्हिलमध्ये जाण्यापेक्षा इथं लहान सिव्हिलमध्ये जातो आम्ही आणि तिथं लसीकरण करतो. खूप छान असतं, पण लसीकरण बी करणं खूप गरजेचं असते. विजयनगर हेल्थ सेंटरचं बोर्ड आहे इथं. माझी मम्मी उभी आता ही चालते वरती, टेलावरून चढवावं लागतं. तर बघा चढून आम्ही चाललो आता दवाखान्यात. आता नित्याला पण खूप रडणारी बिचारी. खूप सुविधा आहेत सिव्हिलमध्ये, सरकारमध्ये. प्रायव्हेटपेक्षा सरकारमध्ये खूप सुविधा असतात. कशी पडते इकडे तिकडे. लहान मुलं घेऊन आलेले इथं आणि ती पण आज खूप रडणार आहे. 1.5 वर्षाचं लसीकरण माझे खूप. आता मला पण थोडं दाखवायचं होतं, हे माझं कार्ड आहे, इथे नंबर लावलेले. मला पण केस पेपर काढून लगेच दाखवायचं होतं, थोडं बरं नाही वाटत होतं म्हणून. पहा किती स्वच्छता आहे, सुविधा आहेत मस्त. माझी मुलगी पण माझ्याकडे फिरते, खेळत राहते, तिला मजा वाटते फिरायला. बघा इथं नंबर्स लागलेले आहेत. ती आता मस्त खेळते इकडे. आता बघा इथे केस पेपर काढून झाला का लगेच तिकडे जायचं. इथं लहान मुलांचं आहे, इथे लसीकरण. माझं नाव विचारते ती, मी तिला सांगते. आणि किती स्वच्छता आहे. आता मी इकडे चालली नंबर लावायला. 5-6 नंबर आहे, माझा नंबर आहे आता. इथं आहे केस पेपर, म्हणजे याचंच कार्डमध्ये राहतं ते. नंबर लावून बसली इथं. माझं झाले की लगेच मग त्याला दाखवू. नित्या माझ्यासोबत, तिला वाटतं इकडे कशाला बसली ही. वाचपन काका आहेत, ते एक जणांना पाठवता मधात. मी तू पण मस्त इकडे तिकडे डॉक्टरांसोबत गप्पा मारत राहते, तिला ओळखता ती. आता बोलते माझ्या बाजूला बाईसोबत. एक जणांना पाठवते तिथं. आणि प्रायव्हेटमध्ये जायपेक्षा सरकारीमध्ये चांगलं असतं. पत्ता चालू यायचं, 1 रुपया पण लागत नाही सरकारीमध्ये, चांगलं असतं. आता किती स्वच्छता आहे दवाखान्यात. खूप शांतता पण राहते. नित्या काय मला सांगते, काय मला दे. आता माझा नंबर येणारच होता. माझा नंबर झाला की लगेच औषध घ्यायला जावं लागतं इथं. मी माझं नाव विचारते, मी तिला सांगते सगळं. हेमलता सोमनाथ ऐरी. मग गोळ्या औषध देते मला. मग जाते ते मारतात. आता गोळ्या घेतलेल्या आहे मला. आता वजन करून घेते. 45 किलो वजन आहे. खूपच कमी झालं आहे आता माझं डिलिव्हरीपासून. आणि त्याचा नंबर आहे. आता लसीकरण करायचं, आता तिकडे जावं लागेल. माझी मम्मी घेऊन जाते तिला तिकडे. आता बसणार मस्त ममता कार्ड घेऊन बसली लसीकरण करायला. लहान मुलं खूप रडतात बा. 5-5, 1-1 महिन्याची, 6-6 महिन्याची असतात आणि लसीकरण करावं लागतं. पण लसीकरण करणं खूप गरजेचं असतं. सगळे डॉक्टर वगैरे बसलेले आहेत. आता माझी नित्याला मज्जा वाटते, अभ्यास करते असं म्हणते ती. लसीकरण करायचं तिला पण. 1 वर्षाचं शेवटचं येईल लसीकरण रूम. म्हणजे कोणी सुरतमध्ये राहतात त्यांना तर माहितीच असणार कसं असतं. माझ्या नित्याचा पण नंबर येणार आहे. किती छोटंसं आहे, 5 दिवसाचं आहे. त्याला लसीकरण करताय.
मला आमचा नंबर येणार आहे नृत्याचा. बिचारी बघते काय होते इथं, ती बाळ रडताय म्हणून. आता पहा तिची मम्मी पप्पा बघतच नाही त्याच्याकडे, आणि तिकडं लसीकरण रडताय, खूपच रडताय मुलं. आमचा नृत्याचा नंबर आलेला आहे. मी तर गेलीच नाही मम्मीला पाठवून परत घेतलं. ती इंजेक्शन घेऊन तयार झाली बिचारी, तिला काहीच वाटलं. आवाज करत होती, तिकडं रडत होती ती मम्मा. आता बाहेर आता चाललोय आम्ही. किती रडत होती ती बघा. तिला चालवतो आता ही बॉटल. कुठं सुई दिली चाललं बिचारी. खूप लहान मुलांना खूप त्रास होतो लसीकरण देणं, पण ही खूपच आवश्यकता असते. नाही दिलं ते पण चुकीचं असतं, आणि कधी कधी वाटतं नाही पण द्यायचं. कशी चालली ती बघू शकता तुम्ही. तिला मज्जा वाटते आता. खूप त्रास होतो मुलांना, पण काय करणार होतं. आता आम्ही चाललो का ती ममता काडी घेऊन चालली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आमच्या व्हिडिओला बघत राहा तुम्ही. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.